आपल्या सप्त्यात यंदा थोडी लांबली मारुती रायाच्या कार्यामुळे या ठिकाणी आणि काही गोष्टीमुळे 19 फेब्रुवारी 2-3 वर्ष लांबतच असते. आता आणखीन 2 वर्षांनी 19 फेब्रुवारी आपल्या सप्त्यातच येणार. पण 19 फेब्रुवारीला सर्व जणांना प्रार्थना करतो, विनंती करतो, कारण 19 फेब्रुवारी ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची आन बान शान असलेल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी नाही का भव्य दिव्य स्वरूपाची या ठिकाणी जयंती आहे. आणि एक सांगतो, जयंती साजरी करायची, दणक्यात साजरी करायची, पण त्या दिवशी तुम्हाला माझी शपथ घालू का माझी, पण त्या दिवशी माझी घातल्यावर शपथ नाही घालीत, पण त्या दिवशी 19 फेब्रुवारीच्या त्या दिवशी संकल्प करायचा आणि त्या दिवशी मदिरा अजिबात प्यायची नाही, अजिबात प्यायची नाही. तो दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अरे ते होते म्हणून आज दुनिया बघायला लागलो, ते होते म्हणून या मातीत जगायला लागलो, त्यांनी महान कार्य केलं म्हणून या ठिकाणी आपण आहेत. आणि ते जर नसते ना तर आज आपले हाल हाल झाले असते. लक्षात ठेवा, हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. अरे माझ्या जिजामातेची पुण्याई एक दिवस जशी अंजनीची पुण्याई उदयाला आली आणि हनुमंतराय जन्माले त्यांच्या पोटी, महारुद्र जन्माले त्यांच्या पोटी, तशीच माझ्या जिजामातेची पुण्याई
सगळ्यांना सुंदर मूर्ती फोटो नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, वाईट गोष्टीकडे जायचं नाही. तुम्हाला आणि आण काय लक्षात ठेवा. तो दिवस तुमच्यासाठी मोठा सण आहे, सगळ्यात मोठा सण आहे. मारुती रायासारखे शूर, धीर आणि पराक्रमी जर कोणी होते तर ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुर्जरा करतो. गावकरी मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्या गावकरी मंडळीमुळे मी कीर्तनकार झालो त्या रेप्याचे मी मरुस्तोर उपकार विसरणार नाही. आणि या ठिकाणी ज्या भूमीचं पूजन माझ्या हाती या ठिकाणी माऊली महाराज झालं, ज्या मारुती रायाच्या बांधकामाच्या भूमीचं भूमिपूजन माझ्या हाती झालं, त्याच मारुती रायाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आज माझ्यासारख्या पामराच्या समोर माझ्या हाती व्हायला लागलेला आहे. म्हणून पुन्हा समस्त गावकरी मंडळींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर